नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण फायनल अकाउंट या प्रकरणामधला सुरुवातीला इंट्रोडक्शन, डेफिनेशन आणि ज्या काही सुरुवातीच्या स्टेज आहेत त्या अभ्यासल्या। आता एक 5 मिनिटात मी त्याची रिव्हिजन करतो आणि नंतर आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत। बघा, फायनल अकाउंट इट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर। त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आपण अभ्यासल्या। पहिल्यांदा जर्नल, नंतर लेजर, नंतर ट्रायल बॅलन्स आणि शेवटी फायनल अकाउंट। फायनल अकाउंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण ट्रेडिंग अकाउंट आणि त्याचं फॉर्मॅट अभ्यासलं। त्यानंतर दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा पॉइंट आहे बॅलन्स शीट। तर मागील लेक्चरला आपण ट्रेडिंग अकाउंटचं मीनिंग, ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट सुद्धा अभ्यासला आहे। एक 2 मिनिटात मी रिव्हिजनसाठी परत तो वाचतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट टू ओपनिंग स्टॉक, नंतर टू परचेस, नेक्स्ट कॅरेज इनवर्ड, नेक्स्ट टू फ्रेट, नंतर टू डॉक चार्जेस, नंतर वेजेस, नंतर टू वेजेस अँड सॅलरी, नेक्स्ट टू इम्पोर्ट ड्युटी, नेक्स्ट टू मोटिव्ह पॉवर, नेक्स्ट रॉयल्टी, नेक्स्ट टू फॅक्टरी रेंट, नेक्स्ट फॅक्टरी इन्शुरन्स अँड लास्ट टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन। हे झाले ट्रेडिंगच्या डेबिटचे पॉईंट। आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, आपण मागील लेक्चरला अभ्यासलेला आहेच की ट्रेडिंगच्या क्रेडिटला बघा बाय सेल्स, नेक्स्ट बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, नेक्स्ट बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, त्यानंतर बाय गुड्स फ्री सॅम्पल्स, नंतर बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, नंतर बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स, नंतर बाय क्लोजिंग स्टॉक आणि लास्ट बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन। म्हणजे या प्रकारे तुम्ही सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट अभ्यासलं, त्याचं फॉर्मॅट बघितलं। तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट व्यवस्थित लिहायचं आहे आणि ते रोजच्या रोज या ठिकाणी त्याचं वाचन करायचं आहे। म्हणजे तुमचं ते याच्या बाहेरचा एकही पॉईंट परीक्षेत विचारला जात नाही। त्यामुळे फॉर्मॅट व्यवस्थित वाचा, व्यवस्थित पाठ करा, तो म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याचाच अर्थ नफा तोटा पत्रक, नफा तोटा खाते। तर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अर्थ बघू आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट आपण अभ्यासणार आहोत। सुरुवातीला बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट। म्हणजे 11वीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे 3 प्रकारचे टाईप्स ऑफ अकाउंटचे 3 टाईप्स आहेत। पर्सनल, सर्व व्यक्तिगत खाती पर्सनलमध्ये येतात। रियल, सर्व वस्तूंची खाती रिअलमध्ये येतात, त्यामध्ये असेट गुड्स येतो। आणि शेवटी नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटमध्ये या ठिकाणी सेवा सुविधा आणि जे काय एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहेत ते आपण नॉमिनल अकाउंटमध्ये ॲड करतो, इन्क्लूड करतो। म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे। इट इज असर्टेन द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपणाला निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा मिळत असतो। त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपणाला फायनली नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस देतं। तोच नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण पार्टनर्सला या ठिकाणी त्यांच्या रेशोमध्ये वाटत असतो। त्यानंतर पुढं बघा, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड टू द डेबिट साईड। म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच अप्रत्यक्ष खर्च, यामध्ये काय काय येतं? अप्रत्यक्ष खर्चामध्ये
ऑफिस खर्च, विक्री खर्च आणि सगळे तोटे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घेतो. त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट आहेत, ते आपण फॉर्मॅटमध्ये अभ्यासणारच आहोत. पुढं बघा, या ठिकाणी लास्ट ऑल इनडायरेक्ट इन्कम्स recorded to the credit side of this account. म्हणजे सर्व इन्कम, उत्पन्न व फायदे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहित असतो आपण. म्हणजे इनडायरेक्ट इन्कम हे P&Lच्या क्रेडिटला लिहितो. थोडक्यात काय, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम, अप्रत्यक्ष उत्पन्न त्या ठिकाणी लिहित असतो. तर याच्याच विरुद्ध डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम हे आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो, कारण ते उत्पादनाशी रिलेटेड असतात. डायरेक्ट ट्रेडिंगकडं, इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडं या ठिकाणी रेकॉर्ड करायचं आहे, लिहायचं आहे. तर हे झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची माहिती. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा स्पेसिमिन फॉर्म, की जो फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लिहून काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटमधून त्याचा अर्थ, त्याच्यात येणारे पॉईंट आपणाला अभ्यासायचे आहेत. तर चला तर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघू आपण. बघा, सुरुवातीला मी वाचतोय, व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता हा फॉर्मॅट देत असताना 2 स्लाईडमध्ये तो दिलेला आहे, त्यामुळे एक स्लाईड व्यवस्थित बघा आणि तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचा आहे हा फॉर्मॅट तुमच्या नोटबुकमध्ये. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड, क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, पहिल्यांदा टू सॅलरीज. सॅलरी म्हणजे पगार. जे कामगार आपल्या ऑफिसमध्ये, जो स्टाफ काम करतो त्यांना आपण पगार देतो, म्हणून टू सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर टू सॅलरीज अँड वेजेस, म्हणजे पगार आणि मजुरी. सुरुवातीला सॅलरी आल्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी अँड वेजेस. आणि जर याच्या विरुद्ध आलं वेजेस अँड सॅलरी, तर ते ट्रेडिंग अकाउंटला काल आपण बघितलं आहे, अगोदरच्या स्लाईडमध्ये आहे बघा. त्यानंतर टू रेंट अँड रेट्स, भाडं किंवा इतर काय खर्च असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. नेक्स्ट बघा, टू इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे विमा. आपण ऑफिसचा विमा, मालाचा विमा किंवा इतर विमा उतरवला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. टू इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी लाईट बिल वगैरे भरला असेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नंतर टू टेलिफोन ऑब्लिक पोस्टेज, टेलिफोनचा खर्च असेल, पोस्टेजचा खर्च असेल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इतर काय प्रिंटिंगसाठी खर्च असेल, स्टेशनरीसाठी खर्च असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. नंतर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, वाहतूक, पक्क्या मालाची वाहतूक करताना जो काय खर्च येईल, किंवा एजंटला काय ट्रॅव्हलिंगसाठी, कामगारांना ट्रॅव्हलिंगसाठी एक्सपेंडिचर दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार आहे. त्यानंतर टू डेप्रिसिएशन ऑन असेट, जर समजा असेटवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो, ते डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट इथं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा आहे. त्यानंतर लोडिंग चार्जेस, एखादा पक्का माल या ठिकाणी आपल्या ऑफिसमधून, गोडाऊनमधून बाहेर विक्रीसाठी न्यायचा असेल, एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी जो येणारा खर्च आहे त्याला आपण लोडिंग चार्जेस असं म्हणतो. मग तो लोडिंग चार्जेससुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचा आहे. म्हणजे इथून वरचे सर्व एक्सपेंडिचर हे सेल्स एक्सपेंडिचर आहेत, सेल्सशी रिलेटेड आहेत, त्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे आहेत. त्यानंतर बघा, आता पुढं दिलेलं आहे टू ऑडिट फीज, हिशोब तपासणी फी. CA ने आपले जर बुक्स ऑफ अकाउंट चेक केले तर त्याची जी काय फी आहे ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायची. त्यानंतर टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस,
कामगारांच्या करमणुकीवरती काय खर्च केला असेल, त्यामध्ये टी व्ही असेल, रेडिओ असेल, टेप असेल, इतर साधनं करमणुकीची ठेवली असतील तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर टू रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती खर्च, किरकोळ काय दुरुस्ती केली असेल असेट्स तर तो खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे आपण बँकेचं लोन घेतलं असेल, व्यक्तीकडून लोन घेतलं असेल तर त्याचं व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे. तो आपल्या दृष्टीने एक प्रकारचा एक्सपेंडिचरच आहे, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं आहे. त्यानंतर बघा आता ही एक स्लाईड झाली. नेक्स्ट स्लाईड बघा, पुढचे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. टू सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च काय होणार असेल, इतर खर्च असेल तर तो पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. त्यानंतर टू कन्व्हेनियन्स म्हणजे शहरपूरक खर्च, शहराला अनुसरून केला जाणारा खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे. त्यानंतर टू लॉस बाय फायर, या ठिकाणी आगीमध्ये माल जळाला असेल, जो काय आपला तोटा होणार आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे. त्यानंतर टू गुड्स फ्री सॅम्पल, आपण समजा आपली जाहिरात करण्यासाठी, मालाची विक्री होण्यासाठी काही माल फ्री सॅम्पलद्वारे फुकट दिला असेल तर तोही एक प्रकारचा लॉस आहे, त्यामुळं आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टू कमिशन, या ठिकाणी आपलं सेल्समनने माल विकला असेल तर त्याला कमिशन दिलं असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं आहे. त्यानंतर टू डिस्काउंट अलाउड, आपण या ठिकाणी आपल्या मालाची खरेदी कोणी केली असेल त्याला आपण डिस्काउंट दिला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे, सूट दिली थोडक्यात आपण. त्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे. त्यानंतर टू कॅरेज आउटवर्ड याचा अर्थ पक्क्या मालाची वाहतूक खर्च, म्हणजे तुम्हाला मागील लेक्चरला मी सांगितलं आहे की या ठिकाणी एकटं कॅरेज आलं ट्रेडिंगच्या डेबिटला, त्याच्यासोबत म्हणजे कॅरेज इनवर्ड आलं तरी तेही ट्रेडिंगच्या डेबिटला, परंतु जर कॅरेज आउटवर्ड पॉईंट आला ट्रायल बॅलन्समध्ये तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. कॅरेज आउटवर्ड पक्क्या मालाची वाहतूक करण्यासाठी आलेला खर्च. त्यानंतर टू बॅड डेब्ट्स याचा अर्थ बुडीत रक्कम, एखाद्या ग्राहकाने आपला माल खरेदी केला आणि त्याचे पैसे दिले नाहीत तर या ठिकाणी त्यातले थोडेफार पैसे दिले, थोडेफार पैसे बुडवले तर तो एक प्रकारचा तोटा आहे, त्यामुळं बॅड डेब्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर टू जनरल एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च केला असेल तर तोही जनरल एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. त्यानंतर टू ट्रेड एक्सपेंडिचर, व्यापाराच्या संदर्भात जर का ट्रेड एक्सपेंडिचर आपण खर्च केला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. त्यानंतर टू बँक चार्जेस, बँकेने आपली इतर काही कामं केली असतील तर बँक या ठिकाणी काही चार्ज घेते, त्याला म्हणतो आपण टू बँक चार्जेस, तो पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे कारण तो एक प्रकारचा खर्च आहे. आणि सगळ्यात शेवटी टू नेट प्रॉफिट, म्हणजे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस या अकाउंटवरून निव्वळ नफा समजतो, पण तो नेट प्रॉफिट या ठिकाणी ट्रान्सफर टू कॅपिटल, म्हणजे हा नेट प्रॉफिट ए आणि बी पार्टनरला या ठिकाणी आपल्याला वाटायचं आहे. त्यांच्या कॅपिटलमध्ये लॅबिलिटी साईडला त्यांचं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलमध्ये तो आपणाला तिकडं ॲड करायचा आहे नेट प्रॉफिट. जर निव्वळ नफा असेल तर कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे हे झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडचे जे काय पॉईंट आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडकडे जाऊया. बघा वरची स्लाईड व्यवस्थित, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड झाली. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, सुरुवातीला बघा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, म्हणजे
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, मागील लेक्चरला आपण अभ्यासलं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन होतं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून त्याचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणायचा असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, तोच बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरीड डाऊन, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन. म्हणजे ढोबळ नफा आपल्याला ट्रेडिंगवरून मिळतो, तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन करायचा आहे. त्यानंतर बघा बाय कमिशन रिसिव्ड. जर समजा कमिशन स्वरूपात आपणाला काही इन्कम झाला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला कमिशन मिळालं म्हणून या ठिकाणी क्रेडिट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर बाय डिस्काउंट रिसिव्ड, आपणाला जर आपण मालाची खरेदी करताना सूट मिळाली असेल, डिस्काउंट मिळालं असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक प्रकारचं उत्पन्नच आहे म्हणून. त्यानंतर बाय इंटरेस्ट रिसिव्ड, जर आपल्या बँकेत काही रक्कम डिपॉझिट असेल त्याच्यावरचं व्याज मिळालं असेल तर तेही इंटरेस्ट एक प्रकारचं उत्पन्न आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट रिसिव्ड. त्यानंतर बाय डिव्हिडंड रिसिव्ड, लाभांश मिळाला. आपण एखाद्या कंपनीचे, एखाद्या संस्थेचे, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचे किंवा कोऑपरेटिव्ह बँकेचे किंवा सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स खरेदी केले असतील, भाग खरेदी केले असतील तर त्या भागावरती जो काय डिव्हिडंड मिळणार आहे तो डिव्हिडंडसुद्धा एक प्रकारचं आपलं उत्पन्न आहे. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिव्हिडंड रिसिव्ड हे लिहायचं आहे. त्यानंतर रेंट रिसिव्ड, जर समजा आपण आपले ऑफिस किंवा जागा किंवा घर भाड्याने दिलं असेल तर या ठिकाणी आपणाला जे काय उत्पन्न होणार आहे ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर बघा बाय सन्ड्री रिसिप्ट, किरकोळ उत्पन्न किंवा किरकोळ येणे. व्यवसाय करत असताना किरकोळ प्रकारची येणेसुद्धा असतात, ती येणे आली आपलं उत्पन्न आहे त्यामुळं या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ते रेकॉर्ड करायचं आहे. पुढं बघा बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, म्हणजे एखादी असेट आपण विकली असेल चा वापर करून एखादी असेट आपण समजा 1 लाखाची असेट आपण 1,10,000ला विकली असेल तर वरचा जो 10,000 रुपये प्रॉफिट आहे तो प्रॉफिट म्हणजे नफा हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहायचा आहे. आणि जर समजा लॉस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. प्रॉफिट क्रेडिटला, लॉस डेबिटला, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि सगळ्यात शेवटी बाय नेट लॉस, जर आपणाला निव्वळ तोटा झाला तर तो तोटा बघा बाय नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल. म्हणजे जर निव्वळ तोटा झाला तर तोही तोटा ए आणि बी पार्टनरला आपल्याला त्यांच्या रेशोमध्ये वाटायचा आहे. जर रेशो दिला नाही तर आपणाला तो इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आणि निव्वळ तोटा हा लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधून नेट लॉस लेस करायचा आहे, मायनस करायचा आहे किंवा वजा करायचा आहे. म्हणजे निव्वळ तोटा हा वजा करतात, नेट लॉस हा वजा करतात आणि त्याच्याच विरुद्ध नेट प्रॉफिट हा ॲड करतात. म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडसुद्धा तुमच्या लक्षात आले असेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक साधारण 10-12च पॉईंट आहेत. नेक्स्ट स्लाईडला काय पॉईंट नाहीत, ब्लँक स्लाईड आहे. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडचे हे जे काय पॉईंट अभ्यासले ते आता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लिहून काढायचे फॉर्मॅट. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, मराठीत बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
ऑफिस खर्च, विक्री खर्च व तोटे लिहितात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी उत्पन्न व फायदे लिहितात। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट अभ्यासलं। या लेक्चरला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट अभ्यासलं आणि प्रॉफिट अँड लॉस अभ्यासल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे, ट्रेडिंगचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट व्यवस्थित आखून व्यवस्थित तो लिहून काढायचा आहे आणि रोजच्या रोज तो वाचायचा आहे। म्हणजे तुम्हाला हे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस पक्क झालं की नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट अभ्यासणार आहोत आणि बॅलन्स शीट, नेक्स्ट लेक्चरला आपण बॅलन्स शीट अभ्यासणार आहोत आणि बॅलन्स शीट झाल्यानंतर ज्या काय वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट आहेत त्यांचाही अभ्यास आपण करणार आहोत। जरी कुणाला काही शंका असेल तर त्यांनी या ठिकाणी ॲड कमेंट या ठिकाणी तुम्ही क्लास कमेंटमध्ये विचारू शकता किंवा फोन करू शकता किंवा या ठिकाणी तुमची शंका असेल तर ती लिहून मेसेज करू शकताय व्हॉट्सअपला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या शंका दूर करून आपणाला पुढे जाता येईल। सुरुवातीला बघा ट्रेडिंग पाहिलं, प्रॉफिट लॉस पाहिलं, आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत। तर तुम्ही हे दोन्ही फॉर्मॅट व्यवस्थित लिहा म्हणजे आपणाला पुढचं फॉर्मॅट अभ्यासता येईल। थँक्यू। या ठिकाणी हा भाग संपलेला आहे। नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत। धन्यवाद।